मित्रांनो, निसर्गाला वाचवण्याएवढे आपण मोठे नाही, परंतु आपण स्वतःला वाचवण्याचा एक प्रयत्न निश्चित करू। यावर्षी आपण साधारण शेतकऱ्याच्या सहाय्यानं आणि वैयक्तिक असं 3 ते 3.5 हजार झाडांचं वृक्षरोपांचं लागवड करण्याचा निर्णय केलेला आहे। त्यामध्ये झाडं लावणं, जोपासणं आणि ते आयुष्यभर सांभाळणं हे 3 संकल्प घेऊन आपण या कार्याला सुरुवात केलेली आहे। सुरुवातीला मी एकटाच होतो, आता आमचे मित्र तोरसकर माझ्यासोबत आहेत, नागनाथ भाऊ माझ्यासोबत आहेत, प्रेम कचरे माझ्यासोबत आहेत, तसं अनेक शेतकरी मंडळी आपल्यासोबत आहे, नरेश मॅकलवाड साहेब आपल्यासोबत आहेत। आणि तोरसकर यांनी खूप मोठा निर्णय घेतला आहे की 400 झाडं ते लावणार आहेत ज्या भागामध्ये पाणी नाही। एका देवस्थानच्या जमिनीवर ही लागवड होणार आहे आणि तिथला जो काही ड्राय परिसर आहे त्यामध्ये निश्चितच जे काही पाणी देणारी झाडं असतील, औदुंबर, पिंपळ, वड अशा झाडांची, जांभूळ अशा झाडांची लागवड करून त्यानंतर कडुलिंब आहे, तर ते क्षेत्र येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये सुखी आणि समाधानी होईल आणि त्या भागात पाणी जे आहे बऱ्याच शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं मिळेल। तसेच ज्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायला भेटत नाही किंवा पाणी प्यायला राहत नाही अशा भागामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये किंवा याही वर्षी तुमची इच्छा असेल तर आपण पिंपळाच्या आणि औदुंबराच्या झाडाची लागवड करून जोपासणं हे तुमच्यावर अवलंबून असणार आहे आणि निश्चित तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्या झाडांची किंमत कळणार आहे। आणि तोरसकर यांचे खूप धन्यवाद की त्यांनी 400 झाडं लावण्याचा आणि जोपासण्याचा निर्णय घेतला आहे। तर सांगतो एवढंच की प्रत्येक शेतकऱ्यांना ज्यांना बोरवेल दिले असतील किंवा दिलेही नसतील त्या प्रत्येकाने झाडावर प्रेम करावं, बांधावरची झाडं तोडू नयेत आणि आपल्याला पाणी नियमित आपल्या रानामध्ये राहावं। त्यामध्ये गोंनीची झाडं असतील, औदुंबराची, पिंपळाची, वडाची, पळसाची ही जी झाडं आहेत ही सर्वाधिक पाणी मिळवून देणारी झाडं आहेत। या झाडांना आपण जास्त काळजीपूर्वक जोपासणं ही काळाची गरज आहे आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी इतरही झाडं आणि पाणी जमिनीमध्ये जिरवण्यासाठी इतर सर्व झाडांची गरज आपल्याला आहे। तसं बांधावरची झाडं आपण निश्चितपणे राखाल याची मला शाश्वती आहे। धन्यवाद।